मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधला ऑप्थेल्मॉलॉजी आणि ऑप्थेल्मिक नर्सिंग मधला आय इरिगेशन हा टॉपिक कव्हर करणार आहे. तर या टॉपिक मध्ये आपण याची पहिले आय इरिगेशन म्हणजे काय ते बघूया, त्याची डेफिनेशन काय आहे ते. तर आय इरिगेशन इज अन आय क्लिनिंग मेथड दॅट पीपल यूज टू रिमूव्ह अ बिल्ड ऑफ फॉरेन बॉडीज. Irrigation involves inserting liquid into the eyes to flush the foreign bodies. ही एक प्रोसिजर आहे. याच्यामध्ये काय करतात, आपण आय क्लीन करतो. आय काय कशासाठी डोळे क्लीन करायचे, जर काही फॉरेन बॉडी तिथे बिल्डअप झाली असेल किंवा कुठली फॉरेन बॉडी तिथे असेल तिला फ्लश आउट करण्यासाठी, तिला तिथून काढून टाकण्यासाठी आपण आय इरिगेशन ही टेक्निक यूज करतो. तर याचा पर्पज काय आहे, टू रिमूव्ह द फॉरेन बॉडीज बिल्डअप विच कॅन कॉज द फॉलोइंग सिम्टम्स. फॉरेन बॉडी का बरं काढायची, कारण की इन फ्युचर जर कुठले सिम्टम्स पेशंट मध्ये होणार असतील, जसं की विजन लॉस, फोटोफोबिया, इचिंग, पेन यासारखे सिम्टम्स आपण अर्लियर प्रिव्हेंट करतो. त्यासाठी आपण आय इरिगेशन ही टेक्निक यूज करतो. जर आपण फॉरेन बॉडी कशासाठी काढतो, तर कुठल्या सिम्टम्सला अवॉइड करण्यासाठी, विजन लॉसला अवॉइड करण्यासाठी, फोटोफोबियाला अवॉइड करण्यासाठी, इचिंगला, पेनला, आणि जर फॉरेन बॉडी असेल त्याला ट्रीट करण्यासाठी आणि केमिकल इंजुरीला ट्रीट करण्यासाठी. यूज प्रीऑपरेटिव्हली टू प्रिपेअर द आय फॉर द सर्जरी ऑर टू मॅनेज इन्फेक्शन. आणि आयची सर्जरी आधी आपण, डोळ्याच्या सर्जरी मध्ये आपण आय क्लिनिंग प्रोसिजर अप्लाय करतो पेशंट मध्ये. का, तर इन्फेक्शन होऊ नये म्हणून ड्युरिंग द सर्जरी किंवा आफ्टर द सर्जरी. त्यासाठी आपण आय इरिगेशन ही मेथड यूज करतो. तर हे त्याचे पर्पज होते. प्री प्रोसिजर काय करणार आपण, पेशंटची हिस्ट्री घेणार. पेशंटची हिस्ट्री मध्ये काय करणार आपण, इट्स अ व्हायटल टू ऑब्टेन सच इन्फॉर्मेशन अबाउट द फॉरेन बॉडीज इन्व्हॉल्विंग द इंजुरीज. ह्याच्यामध्ये आपण कुठल्या फॉरेन बॉडीमुळे पेशंटला इंजुरी झाली आहे किंवा इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत त्याचे आपण सगळे पहिले इन्फॉर्मेशन करणार, त्याला असेस करणार. तर इम्पॉर्टन्स टू रेकॉर्ड कुठले कुठले, द टाइम ऑफ इंजुरी ऑकर, पेशंटला इंजुरी कधी झाली, आयला इंजुरी कधी झाली, द केमिकल, विच केमिकल इन्व्हॉल्व, आय इंजुरी मध्ये झाली असेल तर कुठल्या केमिकलमुळे झालेली आहे, और एनी ऍक्शन और फर्स्ट एड टेकन इमिडिएटली आफ्टर द इंजुरी. आणि पेशंटने किंवा पेशंटच्या सोबतच्यांनी कुठली पहिली ऍक्शन घेतली किंवा कुठलं फर्स्ट एड यूज केलं त्याचे आपण रेकॉर्ड करणार. हे सगळं प्री प्रोसिजर मध्ये. देन नेक्स्ट काय करतो आपण, इरिगेशन फ्लुइड करतो. डाउट्री अँड लिस्टर 2015 मध्ये काय सजेस्ट केलं त्यांनी, स्टराइल वॉटर शुड बी यूज फॉर द इरिगेशन और टॅप वॉटर इन एन इमर्जन्सी. सोडियम क्लोराइड 0.9% or Ringal lactate solution can also be used. The volume of the irrigation fluid required depends on the contamination and may vary from 1 to 2 liter as much as 8 to 10 liter. तर डॉटरी अँड लिस्टर 2015 साली काय सजेस्ट केले त्यांनी, की आय इरिगेशन साठी स्टराइल वॉटर हे मोस्ट इफेक्टिव्ह आहे. आणि इमर्जन्सी मध्ये आपण टॅप वॉटर यूज करू शकतो. आणि स्टराइल वॉटर बरोबर सोडियम क्लोराइड 0.9% म्हणजेच आपलं नॉर्मल सलाईन आणि रिंगल लॅक्टेट सोल्युशन पण आपण आय इरिगेशनच्या प्रोसिजर मध्ये यूज करू शकतो. तर ह्याचा जो व्हॉल्यूम आहे आय इरिगेशन फ्लुइडचा हा व्हॅरी होतो. कॉन्टॅमिनेशन किती आहे, फॉरेन बॉडी किती प्रमाणात आहे त्याच्यावरती, 1 ते 2 लिटर पासून तर ऍज मच ऍज 8 ते 10 लिटर पर्यंत हा व्हॅरी होतो. आणि ह्याच्यामध्ये इक्विपमेंट्स, द फ्लुइड कॅन बी डिलिव्हर टू द आईज युझिंग, आपण जे फ्लुइड आहे, वॉटर आहे, ते आईज मध्ये कशा पद्धतीने डिलिव्हर करायचं, अनडाइन आय इरिगेशन युनिट. This container is specifically designed for the irrigation and allows steady flow of the irrigation fluid, thereby preventing further damage. तर हे अनडाइन आय इरिगेशन युनिट हे एक इक्विपमेंट आहे. ह्याच्या थ्रू आपण काय करतो, जे इरिगेशन फ्लुइड आहे ते आईज मध्ये इन्सर्ट करतो आणि ह्याचा जो फ्लो आहे हा एकदम स्टेडी फ्लो होतो. म्हणजे ज्या फ्लो मध्ये आपण सुरुवात करणार त्याच फ्लो मध्ये लिक्विड संपस्तोपर्यंत तो फ्लो स्टेडी राहतो. तर ते डिव्हाइस कोणत्या, अनडाइन आय इरिगेशन युनिट. दुसरा डिव्हाइस आहे इंट्राव्हेनस गिव्हिंग सेट, जो आयव्हीचा सेट असतो त्याने पण आपण आय इरिगेशन करतो. सम युनिट्स ऑल्सो यूज द मॉर्गन लेन्स.
This resemble a contact lens contact connected to tubing. It sits over the eye and can be attached to an intravenous infusion set. Then अजून काय करतो आपण पेशंटला कम्फर्ट करतो कशा पद्धतीने जे अॅनेस्थेसिया ड्रॉप आहेत ते पेशंटच्या आईज मध्ये इन्सर्ट करायचे प्रोसिजर सुरू करण्याआधी म्हणजेच प्रोसिजर कुठली आय इरिगेशनची प्रोसिजर सुरू करण्याआधी का तर तिथे नमनेस येण्यासाठी आईजला नमनेस होण्यासाठी आणि जे पेशंटला पेन होणार आहे किंवा डिस्कम्फर्ट होणार आहे ते अवॉइड करण्यासाठी जेणेकरून प्रोसिजर कम्फर्टेबली फिनिश होईल. अँड आय इंजुरी कॅन ऑल्सो बी frightening and patient may have the concern about the loss of vision. आय इंजुरी जर झाली असेल ती कधी कधी फ्रायटनिंग म्हणजे इश्यू राऊंड मध्ये असते आणि पेशंटला ह्याच्याबद्दल अवेअर पाहिजे की ह्याच्यामुळे आय इंजुरीमुळे पेशंट मध्ये विजन लॉस होण्याचे चान्सेस असतात. दिस इम्पॉर्टंट टू केअरफुली एक्सप्लेन each step procedure to the patient and offer reassurance when the eye is being irrigated as they may not able to see what happening to them. पेशंटला प्रत्येक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सगळी समजून सांगायची त्याचे इफेक्ट्स काय काय आहेत साईड इफेक्ट काय काय त्याचे बेनिफिट डिसएडव्हान्टेजेस हे सगळे पेशंटला समजून सांगायचे. चेकिंग द पीएच ऑफ द आईज आपण आय इरिगेशनच्या प्रोसिजर मध्ये आपण जो आयचा पीएच आहे तो चेक करतो. आयच्या पीएच मध्ये माहिती असेल तुम्हाला 11 झालेले स्केल 1 हे व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड असतं आणि 14 हे व्हेरी स्ट्रॉंग अल्कालाइन असतं आणि 7 हे न्यूट्रल असतं. द नॉर्मल पीएच ऑफ द टीयर म्हणजे जो आपल्या डोळ्यातले अश्रू आहेत डोळ्यातलं पाणी आहे त्याचा जो नॉर्मल पीएच आहे तो 7.0 to 7.4 एवढा असतो. देन पुढे प्रोसिजर मध्ये अजून काय करायचं ग्लोव्ह यूज. स्टाफ टेकिंग आय इरिगेशन मस्ट वेअर द डिस्पोजेबल ग्लोव्स अँड ॲप्रॉन टू प्रोटेक्ट देम फ्रॉम द एक्सपोजर टू फॉरेन. ग्लोव्हचा यूज करायचं म्हणजे काय करायचं या ठिकाणी नर्सने त्याची असेप्टिक टेक्निक यूज करायची. पेशंटला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन कॅरी फॉरवर्ड नाही झालं पाहिजे त्यासाठी ग्लोव्स डिस्पोजेबल ग्लोव्स यूज करायचे आणि जे असेप्टिक टेक्निकचे पॉलिसीज आहेत प्रोसिजरचे जे चेकलिस्ट आहेत ते सगळं फॉलो करायचं आणि प्रोसिजर नंतर ते ग्लोव्ज यूज केलेले आहेत किंवा ॲप्रॉन यूज केलेले ते प्रॉपर डिस्पोजेबल करायचं अकॉर्डिंग टू बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. तर इक्विपमेंट्स कुठले कुठले लागतात आयस इरिगेशनला इक्विपमेंट्स मध्ये लागतात बघत होतो आपण. इक्विपमेंट्स मध्ये काय काय लागतात जे एन्व्हायरमेंट आहे ते क्लीन अँड ड्राय पाहिजे. ड्रेसिंग मटेरियल तिथं पाहिजे आपल्या जवळ. टॉवल अँड वॉटरप्रूफ कॅप पाहिजे. स्टरल अनड्यूल्ड स्टरल प्लास्टिक अंडाईन जे आपण हे बघितलं मगाशी डायग्राम ती स्टरल किडनी टेप पाहिजे. इंडिकेटर स्ट्रीप पाहिजे. त्याच्यानंतर लोकल अॅनेस्थेसिया पाहिजे. जे इरिगेशन फ्लुइड आहे ते पाहिजे. हे सगळे इक्विपमेंट्स आपल्याला ड्युरिंग द प्रोसिजर यूज होतात. तर प्रोसिजर कसे करायचे ते बघूयात आता. पहिल्यांदा काय करायचं एक्सप्लेन करायची प्रोसिजर कोणत्या पेशंटच्या रिलेटिव्हला आणि जे काही कन्सल्ट फॉर्म आहे त्याच्यावरती साईन घ्यायची पेशंटची आणि पेशंटच्या रिलेटिव्हची. हँड वॉश करायचं कशाने वॉटर अँड सोपनी. का वॉश करायचे जे काही बॅक्टेरिया असतील मायक्रो बॅक्टेरिया असतील ते क्लीन होऊन जातील आणि आपले हात हे स्टराईल होतात आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन कॅरी फॉरवर्ड होत नाही. देन ग्लोव्ज आणि ॲप्रॉनला वेअर करायचं आणि इन्शुअर द पेशंट सेफ्टी. तर जे पेशंटची प्रायव्हसी त्याला मेंटेन करायची. कशी मेंटेन करायची जे बेड कर्टन असतात त्याला क्लोज करायचं किंवा स्क्रीनिंग प्रोव्हाइड करायची पेशंटच्या बेड भोवती. आणि चेक द वेदर द पेशंट वेअर कॉन्टॅक्ट लेन्सेस अँड सो इफ रिमूव्ह दिस बिफोर द इरिगेशन. जर पेशंटने कुठले कॉन्टॅक्ट लेन्सेस घातले असेल आईज मध्ये तर आपण ते आय इरिगेशन करायच्या आधी प्रोसिजर स्टार्ट करायच्या आधी ते रिमूव्ह करून ठेवायचे. जर घातले असेल तर नसतील घातले तर इट इज ओके we can do the procedure. If possible, check the pH of the eye tears in both eyes by gently pulling the downward lower eyelids and inserting the fold end the universal indicator strip into the space between the eyelids and eyeballs. तर जो आईचं
डोळ्याला टीअरचा जो पीएच आहे तो कशापर्यंत चेक करायचा, जे आपले खालचे आयलॅशेस आहेत त्याला जेंटली खाली घ्यायचं आणि फोल्ड करायचं. आणि जो पेपर असतो, इंडिकेटर स्ट्रिपचा पेपर असतो, तो आपल्या आयलिड्स आणि आयबॉल मध्ये टाकायचा. त्याच्यानुसार आपण ते कलर चेंज होतो त्या पेपरचा. आणि त्या बॉटलवरती जे स्ट्रिप पे घेतलेली आहे त्याच्यावरती कलरनुसार इंडिकेटर असतात, किती पीएच आहे त्या तिथे मॅच करायचा. त्याच्यानुसार आपण पेशंटच्या आईचा टीअरचा पीएच चेक करू शकतो. It about 30 seconds. Remove the pH paper. Compare the color against the universal indicator chart and record the result for each eye. जसं की तुम्हाला सांगितलं की 30 सेकंद थांबायचं, 30-40 सेकंद. त्याच्यानंतर त्या पीएच पेपरचा जो कलर आहे, लिटमस पेपर तुम्ही ऐकला असाल, लिटमस पेपर तसाच हा पीएचचा पेपर असतो. ह्याचा कलर चेंज होतो आणि ते कलर चेंज झाल्यानंतर जे इंडिकेटरच्या बॉटल असते, आपली जे पेपरची स्ट्रे बॉटल असते ना, त्याच्या बॉटलवरती रेपरिंग वरती मार्किंग असतात कलर कोडिंग नुसार. रेड मध्ये एवढा पीएच, रेड, ऑरेंज, ग्रीन, येलो अशा पद्धतीने प्रत्येकाची वेगवेगळी मार्किंग असते. त्या पद्धतीने आपण तो कलर मॅच करायचा आणि जो पीएच आहे तो पेशंटच्या फाईल मध्ये रेकॉर्ड करून ठेवायचा. आफ्टर चेकिंग फॉर ॲलर्जी ॲडमिनिस्ट्रेशन लोकल ॲनेस्थेसिया. नंतर पेशंटला कुठल्या प्रकारची ॲलर्जी आहे का, कुठल्या फ्लुइडची ॲलर्जी आहे का, कुठल्या मेडिसिनची ॲलर्जी आहे का, ते चेक करायचं. ते चेक करून झाल्यानंतर जे आपले ॲनेस्थेसिया ड्रॉप आहेत ते दोन्ही आईज मध्ये आपण इन्सर्ट करायचे. इन्स्टॉलिंग द ड्रॉप ॲट दिस स्टेज विल इन्श्युअर दे वर्क बिफोर द कमिंग द इरेशन. आणि हे ड्रॉप इन्सर्ट झाल्यानंतर लगेच इमिडिएटली आपण प्रोसेस स्टार्ट करायची नाही. आपण काही मिनिटे थांबायचं. त्याच्यानंतर ते का ड्रॉप टाकल्यानंतर का थांबायचं, कारण की त्याची प्रोसेस स्टार्ट व्हायला 1-2 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर आपण आपली आय इरिगेशनची प्रोसेस स्टॉप करायची. Anesthesia drop can be replaced necessary during the irrigation. आणि जर आपल्याला वाटलं म्हणजे पेशंट सांगतो दुखायला लागलं, पेन व्हायला लागलं, इरिगेट व्हायला लागलं, त्यावेळेस समजून जायचं की जो अॅनेस्थेसिया ड्रॉप आहे त्याची पॉवर संपलेली, परत आपण त्यावेळेस अॅनेस्थेसिया ड्रॉप इन्स्टॉल करतो पेशंट मध्ये. तर ड्युरिंग द प्रोसिजर काय करायचं, आपण जे आपण इक्विपमेंट्स बघितले मागच्या स्लाइड मध्ये ते सगळे असेंबल करायचे. पेशंटला पोझिशन द्यायची. पोझिशन कुठली द्यायची, पेशंटला सिटिंग द्यायची किंवा लाईंग पोझिशन द्यायची. त्याच्यानंतर कव्हर द पेशंट नेक. जे पेशंटची नेक आहे, शोल्डर आहे, त्या टॉवेलने किंवा वॉटरप्रूफ कॅपने कव्हर करायचे. का तर फ्लुइड जर बाय चान्स सांडलं तर ते त्याच्या क्लॉथ वरती सांडून सॉइल होऊ नये म्हणून किंवा सोक होऊ नये म्हणून, जे कपडे आहेत ते वेट होऊ नयेत म्हणून. Then opening the dressing bag for the cleaning surface and assemble the equipments on side of the patient with the eye to be irrigated. त्याच्यानंतर जे क्लिनिंग सरफेसचं ड्रेसिंग मटेरियल ते सगळं ओपन करायचं आणि जे जे आर्टिकल्स आपल्याला लागतात ते सगळे पेशंटच्या बाजूला ठेवायचे आणि आपल्या प्रोसिजरला सुरुवात करायची. If using the undying unit for irrigation, fill it the chosen irrigation solution. जर आपण प्रोसिजर मध्ये आपण डायग्राम बघितले ते अनडाईन युनिट सेटची, त्याचा यूज करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन टाकावं लागतं. ते आपण कसं टाकणार, आपण जे यूज करतोय नॉर्मल सलाईन यूज करतोय, सोडियम क्लोराइड 0.9% यूज करतोय, रिंगन लॅक्टेट करतोय का स्टेरॉइड वगैरे करतोय, त्याच्यावरती आपण ते डिसाइड करायचं कुठलं यूज करतोय. आणि त्या जी डायग्राम बघितली आपण अनडाईन युनिट सेटची त्याच्यामध्ये ते सोल्युशन फिल करायचं. आणि युजिंग एन IV सेट hang the bag of irrigation fluid on infusion stand, attach and prime the infusion set. आणि जे इन्फ्युजन बॅग आहे ती आपला जो आपण सलाईनची बाटली लावतो तिथे हँग करायची आणि इन्फ्युजन सेट त्याला अटॅच करायचं. आणि फ्लो ऑफ द इरिगेशन फ्लुइड थ्रू द इन्फ्युजन सेट कॅन बी रेग्युलेटेड विथ द टिबिंग लॅम्प्स. आणि जो फ्लुइडचा फ्लो आहे तो सेट करायचा आणि आईला इरिगेट करायचं. त्याच्यानंतर ask the patient to turn the head toward the affected side and place the kidney dish next to the cheek. त्याच्यानंतर आपण फ्लुइड आय मध्ये इरिगेट केल्यानंतर पेशंटला ज्या डोळ्यामध्ये आपण समजा लेफ्ट साइडला इरिगेट केलेलं आहे तर लेफ्ट साइडला त्याचं हेड टिल करायला लावायचं आणि करायच्या आधी
किडनी ट्रे घ्यायचा, कारण की जे आपण फ्लुइड टाकतोय ते बाहेर येणार आहे आणि बाहेर आल्यानंतर बेड लिनन किंवा पेशंटचे क्लॉथ सॉइल होऊ नये म्हणून किडनी तिथं ठेवायचं पेशंटच्या चिक जवळ, तिथे फ्लुइड कलेक्ट करायचं. Pour a small amount irrigation fluid from the undied and infusion set across the patient cheek. तर हे सांगितलं आपण, ते पेशंट गोळा करायचं, ते इरिगेटेड फ्लुइड किडनी ट्रे मध्ये डिस्कार्ड करायचं. Tell the patient that irrigation is going start. The irrigate from the inner canthus to outer canthus. आतल्या कोण्यापासून तर बाहेरच्या कोण्यापर्यंत आपण इरिगेशनचे फ्लुइड इन्सर्ट करायचं. इरिगेटिंग in this direction will add drainage of the fluid and reduce the risk of the contamination of patient eyes. आपण इनर कॅन्थस आउटर कॅन्थस करतो कुठली पण प्रोसिजर, आई मध्ये आय क्लीन करायचे असेल किंवा आई मध्ये इरिगेशन करायचं असेल तर इनर कॅन्थस आउटर कॅन्थस होतो का, तर इन्फेक्शन बाहेरचं इन्फेक्शन आतमध्ये जाऊ नये म्हणून. आतमधलं इन्फेक्शन बाहेर जर पडल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे, पण आतलं बाहेरच्या कोण्यामधलं इन्फेक्शन आतमध्ये आलं तर ते आईला परत इन्फेक्शन होतं, मग ते प्रोसिजर केल्याचा काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे आईचे प्रोसिजर करताना कधी पण इनर कॅन्थस पहिला क्लीन करायचं, त्याच्यानंतर आउटर कॅन्थस क्लीन करायचं, हे लक्षात ठेवायचं. देन इरिगेशन कधीपर्यंत कंटिन्यू करायचं, अर्ध्या घंट्यापर्यंत कंटिन्यू करायचं. आणि पेशंट आस्किंग द पेशंट लुक इन अ डायरेक्शन टू इन्श्योर द होल आय सरफेस हॅज बीन इरिगेटेड. Evade the upper and lower eyelids to wash away chemical contamination. The moisture cotton bud can be used to remove any solid debris. Stop the irrigation after 30 minutes. Use low lint swab to dry the eyelids to make patient comfortable. Ensure they are warm and dry. आपण इरिगेशनची प्रोसिजर ही अर्ध्या घंट्यापर्यंत करतो. त्याच्यामध्ये पूर्ण आपण पेशंटचे अपर आयलिड्स लोअर आयलिड्स हे पूर्णपणे क्लीन करतो. आणि याच्यामध्ये आपण एक वेट कॉटन स्वॅब कधी यूज करतो, जर पेशंटच्या आईमध्ये कुठला सॉलिड डेब्रिज असेल, डेब्रिज म्हणजे किंवा सॉलिड पार्टिकल असेल तो असेल तर ते यूज रिमूव्ह करण्यासाठी आपण ते रिमूव्ह करण्यासाठी आपण कॉटन बड्सचा यूज करतो. After 5 minutes, retest the patient pH. परत अर्ध्या घंट्यानंतर सगळी प्रोसिजर झाल्यानंतर परत पेशंट जो pH आहे तो चेक करायचा. The pH of the eyes is outside the normal range. The irrigation should be recommended and continue until the normal pH. जर पेशंटचा pH हा नॉर्मल रेंज पेक्षा, नॉर्मल रेंज काय 7.0 to 7.4 एवढी, तर याच्यापेक्षा जास्त असेल तर परत एकदा प्रोसिजरला स्टार्ट करायचं. आणि प्रोसिजर कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत पीएच नॉर्मल रेंज मध्ये येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर आफ्टर प्रोसिजर काय करायचं, व्हेन प्रोसिजर इज कम्प्लीट रिमूव्ह द टॉवेल अँड कॅप फ्रॉम द पेशंट शोल्डर अँड डिस्पोज द इक्विपमेंट अकॉर्डिंग टू लोकल पॉलिसी. प्रोसिजर संपल्यानंतर जे पेशंटच्या आपण नेकवरती शोल्डरवरती टॉवेल टाकलेला आहे किंवा वॉटरप्रूफ कॅप टाकलेली ते रिमूव्ह करायचं आणि ते डिस्पोज करायचं, म्हणजे टाकून द्यायचं. मेक द पेशंट आणि पेशंटला कम्फर्टेबल करायचं. आणि इन्श्योर द वॉर्म अँड ड्राय अँड एक्सप्लेन द आउटकम ऑफ द प्रोसिजर. आणि पेशंटला सर्जरी नंतरचे फायदे समजून सांगायचे. रिमूव्ह अँड डिस्पोजेबल युअर ॲप्रॉन अँड ग्लोव्ज अकॉर्डिंग टू पॉलिसी. आणि आपण जे ॲप्रॉन घातलेले किंवा आणि ग्लोव्ज घातलेले ते पण अकॉर्डिंग टू BMW ते आपण प्रॉपर डस्टबिन मध्ये डिस्पोजेबल करायचं. आणि हँड वॉशिंग करायचे आणि पेशंटचे जो पीएच आहे तो एकदा परत चेक करायचा. आणि जी प्रोसिजर केली ती आपण नर्सेस नोट्स मध्ये मेंटेन करायची. तर ह्या पद्धतीने आपण जे आईच्या टीयरचा पीएच आहे असं चेक करतो. मग हे जे लोअर कॅन्थस आहे हे जेंटली पुल डाऊन करायचं. आणि आयलिड्स झाल्या आणि हा आय बॉल झाला. ह्याच्यामध्ये हा जो पेपर आहे इंडिकेटर पेपर हा इन्सर्ट करायचा, काही सेकंद थांबायचं. त्याच्यानंतर इथला कलर चेंज होणार. हा चेंज अशी बॉटल असते, त्या बॉटलच्या मागे असे रिडिंग्स असतात. त्या रिडिंगला पेपर लावून चेक करायचं कुठला कलरचा आहे आणि पीएच आपल्याला भेटून जातो. हे सगळं आय विसेट
हे किडनी डिशचं कसं लोकेशन ठेवायचं, किडनी ट्रेचं. बघा हा इनर कॅन्थस असतो, हा इनर कॅन्थस आहे आणि हा आउटर कॅन्थस आहे. तर इनर कॅन्थस मधून आपण लिक्विड टाकायचं, ते असं हे बाहेर पडणार इकडून. का तर इथं आतमध्ये कमी इन्फेक्शन असतं आणि बाहेरच्या बाजूला जास्त इन्फेक्शन असतं, त्याच्यामुळे आतून टाकायचं आणि इकडे बाहेर पडणार लिक्विड, इथून टाकायचं इकडे बाहेर पडणार लिक्विड. या पद्धतीने करायचं इरिगेशन ऑफ द आईज. सो हे होतं आपली सगळी प्रोसिजर आय इरिगेशनची. थँक्यू.